जे आपल्या पिकाला मदत करणारे जीवाणू जे आहेत त्यांची संख्या खूप छान पद्धतीने वाढते। तर गोमूत्राचा वापर करणं खूप आवश्यक आहे। शक्यतो आपण ऑर्गॅनिक गोष्टीचा वापर करावा आणि मातीची ताकद वाढवावी। आम्ही मातीची ताकद वाढवली तर ती माती किंवा ते आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो। आणि गोमूत्रामध्ये कोणकोणते घटक आहेत ही सर्व माहिती आज आम्ही जाणून घेणार आहोत। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही गोमूत्र ह्या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत। तर ऑर्गॅनिक लागवडीमध्ये ऑर्गॅनिक शेतीमध्ये गोमूत्राचा वापर आपण करतो। तर गोमूत्राचा वापर आपण कोणत्याही शेतीमध्ये करू शकता। तर गोमूत्राचा वापर कोणत्या पद्धतीने करावा आणि गोमूत्र म्हणजे काय आणि गोमूत्रामध्ये कोणकोणते घटक आहेत ही सर्व माहिती आज आम्ही जाणून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, गोमूत्राला शेतीमध्ये एक अमृत म्हटलं जातं, गोमूत्राला एक संजीवनी म्हटलं जातं। तर गोमूत्र जे आहे ते जैविक खत म्हणून वापरलं जातं, त्याला बायो फर्टिलायझर म्हणतात। आणि गोमूत्र एक बायो पेस्टिसाइड आहे, म्हणजे गोमूत्र वापरल्याने काही कीट नियंत्रणासाठी आपण त्याला वापरू शकतो, काही कीट नियंत्रण करू शकतो। तर गोमूत्र जे आहे, गोमूत्र वापरल्याने जे आपलं पीक आहे पिकामध्ये वाढ खूप छान पद्धतीने होते, कारण त्याच्यामध्ये काही हॉर्मोन्स असतात, ते हॉर्मोन्स पिकाच्या वाढीसाठी मदत करतात। तर गोमूत्र वापरणं खूप महत्त्वाचं आहे। आणि गोमूत्रामध्ये काही पोषकांश असतात, काही घटक असतात, त्याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट असतात, मेजर न्यूट्रिएंट असतात। ह्या पद्धतीने गोमूत्रामध्ये हे सर्व घटक असतात। आणि एक महत्त्वाची गोष्ट, जीवामृत तयार करत असताना, पंचगव्य हे तयार करत असताना गोमूत्राची आवश्यकता आहे। तर गोमूत्र हे बेस आहे। तुम्ही ऑर्गॅनिक जे आपण शेती करतोय त्या शेतीमध्ये गोमूत्र शिवाय काही होत नाही। तर गोमूत्र हे सर्व गोष्टी लागतं, जीवामृत तयार करण्यासाठी लागतं, पंचगव्य तयार करण्यासाठी लागतं, आणि असे भरपूर ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपल्याला तयार करण्यासाठी, ऑर्गॅनिक गोष्टीसाठी हे गोमूत्र लागतं। गोमूत्र हे खूप महत्त्वाचं आहे। तर गोमूत्राचा वापर केल्याने आपल्या जमिनीतली ताकद वाढते। तर गोमूत्रामध्ये कोणकोणते प्रकारचे घटक आहेत ते आपण आता जाणून घेऊया। गोमूत्रामध्ये 95% पाणी आहे आणि 5% युरिया आहे, युरिक ॲसिड आहे, मिनरल साल्ट्स आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये हॉर्मोन्स आहेत, त्यानंतर सायटोकायनिन हे घटक आहे, त्यानंतर भरपूर सारे एन्झाईम्स आहेत, त्याच्यासोबत ॲमिनो ॲसिड आहे आणि काही मायक्रोन्यूट्रिएंट आहे, फेरस असेल, त्यानंतर काही मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट्स आहेत, काही घटक आहेत, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, सल्फर आहे, त्यानंतर त्याच्यासोबत कॅल्शियम आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे। ह्या पद्धतीनं हे सर्व घटक गोमूत्रामध्ये आहेत आणि हे 5% आहेत। ह्या पद्धतीनं गोमूत्रामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट, मेजर न्यूट्रिएंट, काही एन्झाईम, काही हार्मोन, ह्या पद्धतीनं 5% हे सर्व घटक येतात। तर गोमूत्र हे अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीफंगल आहे आणि अँटीव्हायरल आहे। ह्या पद्धतीनं गोमूत्रामध्ये ताकद आहे। तर गोमूत्र आपण कोणत्या पद्धतीने वापरावं? तर गोमूत्र वापरत असताना आपण गोमूत्राची फवारणी घेऊ शकतो, त्यानंतर आळवणी करू शकतो, त्यानंतर आपण त्याला ड्रीपमधून देऊ शकतो, आणि आम्ही बीज उपचारासाठी, सीड ट्रीटमेंटसाठी गोमूत्राचा वापर करू शकतो। तर ह्या पद्धतीनं आम्ही गोमूत्राचा वापर ह्या पद्धतीनं करू शकतो। त्यानंतर गोमूत्र का वापरावं? तर गोमूत्र वापरल्याने आम्हाला कोणकोणते फायदे आपल्या शेतीमध्ये होतात? गोमूत्र वापरल्याने आम्हाला पहिली गोष्ट, गोमूत्र जे आहे बायो फर्टिलायझर म्हणून काम करतं, म्हणजे जैविक खत हे असं गोमूत्राचं काम आहे। त्यानंतर बायो पेस्टिसाइड म्हणून काम करतं। बायो पेस्टिसाइड म्हणजे काही कीट नियंत्रणासाठी आम्ही गोमूत्राचा वापर करू शकतो। आणि प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करतं, म्हणजे जे आपलं पीक आहे, तुम्ही पिकामध्ये गोमूत्र वापरल्याने खूप छान पद्धतीनं ग्रोथ होते, पिकामध्ये वाढ खूप छान पद्धतीने होते। त्याच्यासाठी गोमूत्र वापरणं खूप आवश्यक आहे। मातीची सॉइल फर्टिलिटी जी आहे, उगवण्याची क्षमता जी आहे ती जास्त करण्याचं काम गोमूत्र करतं। त्यानंतर पिकामध्ये रोग प्रतिकारक शक्ती जी असते ते वाढवण्याचं काम गोमूत्र करतं। तर एकदा रोग प्रतिकारक शक्ती वाढली,
जे आपलं पीक आहे त्याला रोग कमी येतात आणि कीड जी आहे ती पण कमी येते। त्या पद्धतीनं गोमूत्र जे आहे ते रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं। त्यानंतर गोमूत्र वापरल्याने आपले जमीन जी आहे, जमिनीमध्ये माती जी आहे, मातीमध्ये जे जीवाणू आहेत त्यांची संख्या वाढवण्याचं काम गोमूत्र करतं। तर गोमूत्र वापरल्याने आपल्या पिकाला मदत करणारे जीवाणू जे आहेत त्यांची संख्या खूप छान पद्धतीने वाढते। तर गोमूत्राचा वापर करणं खूप आवश्यक आहे। सॉइल स्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम करतं, म्हणजे मातीचं जे स्ट्रक्चर आहे ते डेव्हलप व्हायचं काम हे गोमूत्र करतं। एकदा का सॉइल स्ट्रक्चर डेव्हलप झालं तर खूप छान पद्धतीनं मातीमध्ये खूप छान पद्धतीनं डेव्हलपमेंट होते। गोमूत्र बीज उपचारासाठी वापरलं, सीड ट्रीटमेंटसाठी वापरलं, त्यानंतर आम्ही गोमूत्राची आळवणी घेतली, त्यानंतर आम्ही गोमूत्राची फवारणी घेतली, त्यानंतर ड्रिप मधून आम्ही गोमूत्र दिलं। आणि ह्या पद्धतीनं गोमूत्राचा वापर आपण कोणत्याही लागवडीमध्ये सुरुवातीपासून केल्यानंतर जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे, म्हणजे धान्य असतील, त्यानंतर काही फळ असतील, त्यानंतर काही माळवा असेल, ह्या पद्धतीने अल्टिमेट जे प्रोडक्ट आहे ते खूप छान पद्धतीनं क्वालिटीचं प्रोडक्ट येतं। तर पहिल्यापासून सुरुवातीपासून आपण गोमूत्र वापरलं तर अल्टिमेट प्रोडक्ट जे आहे त्याची क्वालिटी खूप छान पद्धतीने येते। तर क्वालिटी वाढवण्याचं काम हे गोमूत्र करतं। आपल्या शेतामध्ये काही डिकम्पोजिशन होणं खूप महत्वाचं असतं। तर ऊसाचा पाला आहे तर ते कुजवण्याचं काम, आणि काही पिकामध्ये पाला पडत असतो त्या पाला कुजवण्याचं काम हे गोमूत्र करतं, किंवा कोणतंही ऑर्गॅनिक वेस्ट असेल तर त्याला कुजवण्याचं काम हे गोमूत्र करतं। तर ऑर्गॅनिक वेस्ट डिकम्पोजिशनचं काम हे गोमूत्र करतं। तर त्याच्यासाठी आपण गोमूत्र वापरणं खूप महत्वाचं आहे। सर्वात महत्वाची गोष्ट, गोमूत्र वापरल्याने आपल्या वातावरणावर आणि आपल्या जमिनीवर, आपल्या मातीवर कोणताही साईड इफेक्ट होत नाही। तर गोमूत्र वापरल्याने खूप छान पद्धतीने मातीमध्ये डेव्हलपमेंट होते, मातीची ताकद वाढते, त्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही। तर गोमूत्र वापरणं खूप खूप महत्वाचं आहे। तर गोमूत्र वापरल्याने कोणतेही नेगेटिव्ह इफेक्ट आपल्या पिकावरती होत नाहीत आणि मातीवरतीही होत नाहीत। चाऱ्यासाठी आपण गवताचा वापर करतो, गवत वापर करतो, किंवा काही मका किंवा शाळू ह्या पद्धतीने वेगवेगळे प्रकारचे आपण चाऱ्याचे वापर आपल्या डेअरी फार्म मध्ये करत असतो। तर ते क्वालिटी वाढवण्यासाठी आपण गोमूत्राचा वापर करावा। आपल्या जे काही चाऱ्याची पिकं असतील त्याच्यामध्ये गोमूत्राची फवारणी किंवा ड्रिप असेल तर ड्रिप मधून गोमूत्र द्यावं। तर खूप छान पद्धतीनं चाऱ्याची क्वालिटी आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं वाढ होते आणि खूप छान पद्धतीनं चाऱ्यामध्ये डेव्हलपमेंट होते। तर एकदा आपण गोमूत्राचा वापर आपले जे चारा आहेत, ज्या काही चाऱ्याचं पीक आपण करतोय त्या पिकाला आपण काय करावं, ड्रिप मधून गोमूत्र द्यावं। त्यानंतर आपण बघू शकता खूप छान पद्धतीनं क्वालिटी येते। तर ह्या पद्धतीनं आम्ही गोमूत्राचा वापर केला तर लागवडीवरती आपण जे खर्च करतो, त्यानंतर काही कीटनाशक वरती आपण खर्च करतो आणि काही टॉनिक्स वरती आपण खर्च करतो, तर ह्यो सर्व खर्च ऑटोमॅटिकली कमी होतो। कारण आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यानंतर त्याच्यासोबत मातीमध्ये खूप छान पद्धतीने डेव्हलपमेंट होते, मातीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते। ह्या पद्धतीने सर्व प्रकारे गोमूत्राचा वापर केल्याने खूप छान पद्धतीने वाढ होते। तर जो आपण खर्च करणार आहे तो अल्टिमेटली कमी होतो। हे होतं गोमूत्राचे महत्वाचे उपयोग। तर आपण गोमूत्र कोणत्या पद्धतीने वापरावं, तर गोमूत्र आपण काय करावं, आळवणीसाठी आपण काय करावं, 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर गोमूत्र आपण वापरावं, त्यानंतर आपण आळवणी करून घ्यावी। त्यानंतर ड्रिप मधून आपण वापरत असताना काय करावं, ड्रिप मध्ये आपण वापरत असताना 200 लिटर पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये 1 लिटर गोमूत्र घालावं आणि आपण ड्रिप मधून सोडावं। तर ह्या पद्धतीनं आपण गोमूत्राचा वापर करू शकता। तर सर्वात महत्वाची गोष्ट, मातीची ताकद वाढवणं खूप महत्वाचं आहे आणि माती वाचवणं पण खूप महत्वाचं आहे। तर त्याच्यासाठी गोमूत्राचा वापर करावा आणि काही ऑर्गॅनिक गोष्टी आपण वापर करत असाल तर ऑर्गॅनिक गोष्टींचा वापर करावा, जीवाणूंचा वापर करावा आणि आपली मातीची ताकद ही वाढवावी। तर कारण आपल्या पुढच्या पिढीला ही माती देणं आहे, कारण आम्ही मातीची ताकद वाढवली तर ती माती किंवा ते आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो। समजा मातीची ताकद कमी झाली तर पुढचं जे आपण पीक करणार आहोत त्याचं उत्पन्न हे कमी येतं आणि त्याच्यावरती खर्च जास्त होतो।
तर मातीची ताकद वाढवणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण ऑर्गॅनिक गोष्टींचा वापर करावा. शक्यतो आपण ऑर्गॅनिक गोष्टीचा वापर करावा आणि मातीची ताकद वाढवावी. तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण गोमूत्राचा वापर आणि काही ऑर्गॅनिक गोष्टींचा वापर आपल्या पिकामध्ये आपण करावं आणि आपल्या कोणत्याही पिकाची लागवड करत असाल तर ती आपण ऑर्गॅनिक गोष्टी वापरून, गोमूत्र वापरून आपण पीक घ्यावं आणि मातीची ताकद वाढवावी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.